मुलीत बघ. हे शिवा शिवा काय? मी भीतर केळ काढला. काढला? बर मग मी 4 दिवस येणार नाही. का? कुठे जाते? घर घरी जाते गावाला? जा. बाबासाहेबना सांगून दे. हो समजेल? हो हो, समजेल समजेल. जा जा. आणि हो जोड्या चपला व्यवस्थित ठेवा. समजेल? हो हो. बाबासाहेब, अहो बाबासाहेब, बाबासाहेब, कोण हो तुम्ही? बाबासाहेब कुठे आहे? मला त्यांना भेटायचं आहे. काय? जरा मोठ्याने बोला. अरे तुझा काका कुठे आहे? अरे गाढवा, बाबासाहेब कुठे आहे? हे तू खरंच काका समजलास की काय? बाबासाहेब हवे. मग हळू बोला की. तसं मला ऐकू येतं हा, पण थोडं कमी येतो. बरं बरं, बाबासाहेब कुठे आहे? तुमचं काम काय त्यांच्याशी? मी त्यांना सांगेन. काय? मला गाढव म्हणता? छे छे, अरे तुला गाढव कोण म्हणणार? हे बघा, काय वाटेल ते पुटपुटू नका. बाबासाहेब मग आधी सांगायचं ना. आवळत कुठला? काय? काही नाही. हे बघ, बाबासाहेब उठले की त्यांना सांग, भूतांच्या गल्लीतल्या सापळ्यांच्या वाड्यातला वीरेश्वर नरेश्वर जोशी आले होते म्हणून. कोण? भूतेश्वर? वीरेश्वर नरेश्वर जोशी. शिवा, कोण आलं रे शिवा? नमस्कार इनामदार साहेब, नमस्कार. मी जोशी वीन 555 सापळ्यांच्या वाड्यातला भूतांच्या गल्लीतला. बसा बसा. आपण ओळखलंच ना मला? नाही बोल. म्हणजे अहो मी तुमच्या नात्यातला. मी पुण्याच्या जोशांपैकी. पुण्याचे जोशी? अहो, मला वाटतं तुमच्या थोरल्या भावाच्या 3ऱ्या पत्नीच्या 2ऱ्या दिराला माझ्या चुलत्याची आती बहीण दिली आहे. आठवतं ना? अहो तुम्ही आला होता त्या आंब्या मारुती जवळ गेल्या वर्षी हो लग्नाला. नाही, मला फक्त पुण्याला गेल्याचं आठवतंय. आठवतं ना? हो आठवायचंच. तरी मी नेहमी सांगायचो आमच्या आईला. अहो आमची ही हो, आमची ही म्हणजे काय हो, ठार आंधळी. परत ते जाऊ द्या हो. आम्ही तुमच्याकडे अशा करता आलो होतो की म्हणे तो हल्ली तुम्हाला बरं नाही हो. नाही म्हणजे असं असं लोकांकडनं ऐकलंय. नाही, झालंय खरं असं. हो, भलता त्रास होतो. म्हणजे मोठी काळजीच लागून बसली आहे म्हणा ना. काय हो, हे तुम्हाला कसं कळतं? बरोबर, अगदी बरोबर प्रश्न विचारलात. अहो इथेच तर खरी मेघ आहे महाराजा. अहो चपला तुटलेल्या दिसल्या की जसा चांभाराचा हात चपलेकडे जातो तसंच आमचं आहे हो. म्हणजे तुम्ही हा तरी कोण, सांभार का? अहो तो आपला विनोद झाला हो. हं. मी आहे मांत्रिक. सगळे तारे सगळे ग्रह अशा आमच्या मुठीत आहे हो. एवढंच काय हो, आम्हाला कशाला कुणाला काय यश प्राप्त करून द्यायची आहे ती आम्ही करून देतो.
बापरे. एवढंच काय तेव्हा जन्म हवाय, तिथल्या दिवशी 12वा हवाय, हे सगळं आम्हाला आदल्या दिवशी सांगायचं आणि काय? आणि दुसऱ्या दिवशी पत्रिका घेऊन जायची. बाबासाहेब आत्ता सुद्धा उदाहरणात देखील सांगतो तुम्हाला. हे दुसरे युद्ध झाले ना, त्याच्या अगोदर मी हिटलरची कुंडली पाहिली. काय? हिटलरची कुंडली? हो, काय समजलाच मला? हा जोशी असा तसा नाहीये हो. हो, एकटा शनी 2 घरात. हं? तेव्हाच माझ्याकडनं त्याचे ग्रह बदलून टाकले असते तर काय बिसात होती त्या हिटलरची हा असा चावटपणा करण्याची. आता तो आमच्या प्रयत्नामुळे ठरला. हे जाऊ द्या हो. हो, पण माझी कुंडली नाहीये माझ्याजवळ. अहो, मग त्यात काय झालं? आता मला कळलं की तुम्हाला शंका का आली ती. कशाबद्दल? अहो, ही बघा शिवाजीची कुंडली. ही बघा. काय? शिवाजीची कुंडली? हो मग शिवाजीची कुंडली. एवढंच काय हो, ही बघा अकबराची कुंडली. अकबराची कुंडली? अहो, मग औरंगजेबाची सुद्धा कुंडली असेल तुमच्याजवळ? अरे असेल म्हणजे काय हो, आहेच. ही बघा इथे. आता ही कुंडली कुठे सापडली तुम्हाला? सांग. हो, गेल्या होळीची गोष्ट. अहो, मी नदीवर असं फिरायला जाता जाता मला ही कुंडली सापडली. काय? शिवाजीची कुंडली नदीवर? हो. अहो, मला जाता जाता एक कागद दिसला. माझी दृष्टी त्याच्यावर पडली. तो पाहतो तो काय म्हणाला, 6व्या घरात रवी, 5व्या घरात चंद्र वगैरे गोष्टींचा ठोक ताळा मनात आणून मी विचार केला की ही महान व्यक्ती कोण असावी. आणि हा विचार करता करता मी तो कागद उचलला. तो पाहतो तो काय महाराजा, हो महाराजा, माझी कल्पना 100% बरोबर. ती कुंडली शिवाजींचीच निघाली हो. पण काय हो, तुम्हाला कसं कळलं की ही कुंडली शिवाजीचीच आहे म्हणून? बरोबर, अगदी बरोबर प्रश्न विचारला तू. आधी मला पण ही शंका आली होती, म्हणून मी प्रथम त्याच्यावर नाव वाचलं. श्रीयुत शिवाजी शहाजी भोसले, राहणार रायगड. आता बोला. पण मला नाही वाटत की शिवाजीची कुंडली तुम्हाला नदीवर सापडली असेल म्हणून. अहो, माझी सुद्धा नदीवर सापडेल. अहो, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं, ती जबाबदारी आमच्याकडे. ही बघा, ही बघा, ही काय तुमची कुंडली. ही बघा, ही तुमची कुंडली. बघा जरा याला. मी काय बघणार, मला त्यातलं काही कळत नाही. अहो, एक नजर तर फिरवा. हा पहा, 3ऱ्या घरात रवी, 5व्या घरात चंद्र, 9व्या घरात गुरु. अहो, सोम बुद्धची युती. आणि 6व्या घरात हो, अशी मला घरं तरी किती आहे. अहो, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं. हा, आणि हे बघा, हा पहा, हा पहा, हलकट आणि लबाड शनी अगदी ओपनिंगला पडलाय हो. म्हणूनच तुम्हाला व्याधी आहे हो. हा अचूक कुंडली आहे हो, अगदी व्याधी सुद्धा अचूक. मग काय महाराजा, अहो अगदी शपथ घेऊन सांगतो, व्याधी जेवढी भयंकर आहे तेवढीच नाजूक पण आहे हो. अरे वा, अगदी 100% बरोबर हो. मग नाही तरी श्रीमंतांची व्याधी ही नाजूकच असते हो. काय म्हटलं? काही नाही नाही म्हटलं, थोडं ती व्याधी जर कळली असती तर. अहो, पण तुम्ही कशाला आम्हाला सांगणार. अहो, तुम्ही कुठे, आम्ही कुठे, तुम्ही कोण, आम्ही कोण. अहो, आता इतक्या जवळचा संबंध असल्यावर म्हणजे काय, ते माझ्या बहिणीच्या दिराचे. मग इतक्या जवळचं नातं असल्यावर संकोच कसला. हो, पण थांब. शिवा, ए शिवा, अरे चहा आण रे 2 कप. नाही म्हटलं बाबासाहेब कशाला उगाच. अहो, मी घरून घेऊनच आलोय चहा. शिवा, ऐकलेलं दिसत नाहीये बेट्यानं. तर मी तुम्हाला व्याधी सांगतो. हो, माझा मुलगा नुकताच SSC झालाय आणि तेव्हापासून काय कुणाच ठाऊक, सारखा आपला घरामध्ये आणि घरात आला की चिरचिर चिरचिर.
हो पुढचं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं नाही म्हणतोय. आणि तुम्हाला सांगतो जोशीबुवा, म्हणायला SSC झालाय, पण अहो इंग्रजी तर सोडा, धड मराठी येत नाही बोलता त्याला. बरोबर. अहो त्याच्या पत्रिकेत ओपनिंगला मंगळ असावा. आता ते काय ते तुम्ही बघा. फक्त मुलाला ताळ्यावर कसा आणता येईल तेवढं पहा. बाबासाहेब, आपण अगदी निर्धास्त राहा. नाही पण म्हटलं थोडं नाही नाही, पैशाची काळजी करू नका. मग बघा, तुमच्या पोराला मी बरोबर नाही केलं तर पहा तुम्ही. बरं, मी येतो, जातो घरी असा. हो तर घरी कुठे जाताय, राहा की इथे. असं म्हणता. हं. पण बाबासाहेब, तुम्ही आमच्या जवळचे नातेवाईक, तेव्हा काहीही काम असलं तर निसंकोचपणे सांगा. अहो मी करीन. हो सांगेन ना मी तुम्हाला. आचार्याची नेहमी अडचण असते आम्हाला. काय आचार्याची मी आलोच. आत्ता हिला घरी सांगून लगेच येतो मी. आलोच बाबासाहेब. आचार्याची अडचण काय? मनोहर, काय ठरवलंय? बाबा, मला काय विचारू नका. अरे असा जागा का करून घेतोस? अरे आहे सगळं तुझंच आहे. काही बोलू नका बाबा तुम्ही. अरे दरवेळा अशाच करून फसवता तुम्ही. अरे मागेकडे निघताना तुम्ही मात्र आश्वासने दिलेत. अरे पण येऊन आज मला 8 दिवस झाले, तरी कशाचा काही पत्ता नाही. अरे नाही रे, अरे तुझ्या सुखाच्या आड कमी येणार आहे. अरे मला काय असं वाटत नाही की माझ्या पोरानं सुखानं राहावं म्हणून. अरे तुझ्या सुखासाठीच तर हा सगळा व्याप आहे. बाबासाहेब, ही वाक्य ऐकून कान पिटले आहेत मग. मनोहर, मनोहर, अरे ही नुसती वाक्य नाही आहे, त्याच्या मागे तपश्चर्या आहे. तुला आठवणार नाहीच मॅडम, कारण अवघा वर्षाचा होतास तू जेव्हा तुझी आई गेली. नवसाची 4 पोरं गेली, तू जगलास आणि ती गेली. अरे तेव्हापासून आई आणि पिता ह्या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतोय. तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलाय तुला. अरे काटा तुला बोचला की रक्त मला यावं इतकं प्रेम कशाला केलं तुझ्यावर? इतकी माया लावली तुला. पण बाबा, आता मी काही लहान राहिलो नाहीये. अरे तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ते तुम्ही पिता म्हणून, अरे पालन करण्याचं तुम्ही कर्तव्य म्हणून केलं. अरे एवढंच म्हणेन मी. म्हणू म्हणू हे तूच बोलतोय? लाज वाटायला हवी तुला. काल SSC पास झालेला 16-17 वर्षाचा चिमुरडा पोर तू 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 मला उलट उत्तर देतोयस. प्रत्यक्ष वडिलांना उलट बोलतोयस. म्हणू अरे अरे काय झालंय काय तुला? शहाणपणा आलाय आणि मिशांबरोबर मुलाला मतेही येतात. हे मी तुम्हाला सांगायला नको. आणि आता मला आता वडिलांच्या पांघरुणाखाली राहण्याची मुळीच इच्छा नाही. नाही, ही इच्छा बाळगायला हरकत नाही. अरे माझं तर स्वतः हेच मत आहे. मुलांनी 16 वर्षाचं झाल्यावर स्वतंत्रपणे विचार करावा, स्वतंत्रपणे राहावं. तुझा हा विचार ऐकून संतोष वाटला मला. पण काय रे, ज्याला वडिलांच्या पांघरुणाखाली राहायची इच्छा नाही त्याने वडिलांच्या खिशाची इच्छा का बाळगावी? अरे स्वतःच्या मर्दुमकीवर जगावं, मग वडिलांच्या पैशाकडे नजर का? हक्काकरिता मुलगा या नात्याने काही हक आहे माझे. आणि तुम्ही जरी नाही म्हणाला ना, तरी हेच बाहेरचं जग मला बाबासाहेबांचा मुलगा म्हणून ओळखणार. आणि त्यांना जर माझ्या स्वतंत्राची महती सांगू लागलो ना, अरे तर वेळ्यात गणना होईल माझी. SSCची परीक्षा पास झालो त्यावेळी तुम्ही कपडे केलेत. अरे मग मी तुम्हाला म्हणालो मला सूट हवे, तुम्ही दिला नाही. कॅमेरा हवे, तुम्ही घेत नाही. तुम्ही कपडे सुद्धा करत नाही. अरे मग कशाला मी लोकांना सांगावे की मी तुमचा मुलगा आहे म्हणून? अरे परवाच माझे मित्र मला म्हणत होते, तू स्वतःला बाबासाहेबांचा मुलगा म्हणतोस पण राहतो मात्र भिकाऱ्यासारखा. आता मला आलं लक्षात, माझ्यापेक्षा बाहेरची माणसं तुला जास्त आहेत ना. अरे तू त्यांच्यावर पैसा खर्च करतोस म्हणून ते तुझी हाजी हाजी करतात. तू बोलशील तो शब्द झेलतात. आणि एक लक्षात ठेव, त्यांना माहित आहे तुझ्या मागे मी आहे म्हणून. अरे म्हणून ते एवढं सगळं बोलू शकताय. म्हणून
अरे या जगाच्या राहटीत बाहेरचं मैत्री प्रेम सहानुभूती सगळं काही पैशाने मिळतं, पण ते सगळं खोटं असतं, फसवं असतं. काय बोलणार आता तुला? बाबासाहेब, मला द्यायचे नाही ना, स्वतः स्पष्ट सांगा. नेहमी तुमच्याकडून तत्वज्ञान ऐकतो मी. अरे कंटाळा आलाय तर त्याचा. आणि हे बघा, काय व्हायचंय ते तुम्ही सोक्षमोक्ष होऊ द्या, नाहीतर नाहीतर काय म्हणू? घर सोडून जायची धमकी देतोस ना? जा जा, निघून जा. अरे असल्या नालायक मुलाला जवळ बाळगण्यापेक्षा एखाद्या अनाथ मुलाला जवळ बाळगेन मी. मला बाहेर जायची धमकी देतोयस? जा जा, निघून जा. म्हणजे तरी तुला कळेल की व्यवहार काय असतो ते. अरे मला कल्पना नव्हती, त्याही पेक्षा तू मूर्ख आहेस. मनू, अरे तुला समजायला पाहिजे, हे कष्ट करतोय मी कशासाठी? रक्ताचं पाणी करतोय ते कुणासाठी? मला म्हातारपणी मनूने 4 सुखाचे घास खायला घालावेत म्हणून. अरे छट, एक लक्षात ठेव, मी कमवलेला पैसा तुझ्या पोराला देखील ऐश्वर्यात ठेवेल. अरे तुला फक्त राखायचा आहे. कशाला सांगताय? नशिबान आहेस मनू. अरे माझ्या नशिबात बापदाद्यांनी कमवलेली इस्टेट नव्हती, पण मी मात्र गणगंध लक्ष्मी तुझ्या पायाशी आणून ठेवली आहे. कशाला सांगताय? कशाला सांगताय? तुम्ही तरी नाही म्हणाल ना? तुम्ही मला किरकोळ खर्चाला पैसे सुद्धा देत नाही, तुम्ही मला कपडे देत नाही, तुम्ही मला काही करत नाही. अरे मनू, पैसे द्यायचे नाहीत म्हणून नाही. अरे पण चटक फार वाईट. आज 400चा शर्ट घेतला, उद्या 500चा घ्यावा लागेल. अरे कमवणाऱ्याचं रक्त जळत असतं, पण तो कितीही खर्च करू शकतो, कारण कमवण्याची हिंमत असते त्याच्या मनात. म्हणजे माझ्या अंगात ती धमक नाही असं तुमचं म्हणणं? नाही. अरे असं कसं म्हणू मी? पण एक लक्षात ठेव, तुला कमवण्याची धमक नकोय, फक्त राखायची ठेव. अरे पैशांचा धरा लागेल तुझ्या घरात. आणि त्या घराकडे पाहत बसून मी जीवा चाटत बसू आहे? अरे बाबासाहेब, मला तर वाटतं तुमचं वय वाढल्यामुळे नुसती तुमची बडबड वाढत चाललेली आहे. बडबड? काय म्हणालास म्हणू? बडबड? निघून जा तू इथून. आत्ताच्या आत्ता निघून जा. बडबड वाढली. बघतो मी मला काय करता येतं. हिऱ्याकरता कोंदण करावं आणि ह्या दगडाची निपज व्हावी ना. मनू, अरे किती अपेक्षा केल्या होत्या तुझ्याकडून. आज तुझी आई असती तर. गडी आहे का घरात? हो वाचवा. हो गडी, लवकर या. वाचवा. म्हणजे काठी. सावकाश खंदा. हो, बरं आला की काय? माफ करा साहेब. हो. साहेबांना घेरी आली. बरोबर. सवय आहे त्यांना. अच्छा. बसा ना, एक 10 मिनिटात उतरेल. हो, मी बसू इथे. हो, बसा ना. हो. बसा. अरे मूर्ख माणसा, मी डॉक्टर आहे. डॉक्टर बूट माझं अण्णाव आहे. अरे रोगी तिथे आणि मी इथे बसून. चला तिकडे.
वाटते आपणच बाबासाहेबांचे चिरंजीव ना? हो, मी तो राव बहादूर बाबासाहेब गणपतराव इनामदार यांचा मुलगा. नाव मनोहर. काय काम आहे? असं कसं हो, आपण मोठे लोक आपल्या सारख्यांनी कसं अगदी रुबाबात राहायला पाहिजे. हे बघा, तुम्हाला बाबासाहेबांकडे काम आहे ना, ते आहे. माझं काम तुमच्याचकडे आहे. आता तर कसा बोला. छे छे, अहो असं रागानं वागून चालायचं नाही. माणसाचं मन कसं साफ असावं. बाकी दुनिया कशी काय आहे बघा. हो, पैसा नाही म्हणून आम्ही दुःखी, पैसा आहे तरी तुम्ही दुःखी. पण मनोहर बाबू, अहो, एवढं दुःख तरी तुम्हाला कसलं हो? सांगितलं तर पैसे आणून देणार आहात का? हो हो, ठीक आहे. मामूली बाब. हो पण मनोहर बाबू, हो पैसे कशाला हवेत तुम्हाला? काय हवंय तुम्हाला ते सांगा. सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवतो. छानपैकी मोटारीतून फिरवतो, इंग्रजी सिनेमा दाखवतो, अहो उत्तम सिगरेटी देतो. इतकंच काय, तो काही काळजी नको करा पैशाची. बाबा एक दमडी द्यायला तयार नाहीत मला. तर काय झालं हो, मी सांगितलं ना सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवतो. मगाशी मी सांगितलं, आता तुम्ही बोला. कशाला चेष्टा करताय बुवा? चेष्टा चेष्टा, हा बाबू असं बोलू नका. पैशापेक्षा दलाल आपल्या पतीला जपत असतो. हा थांबा. हा घ्या, 10,000 रुपयांचा चेक. अहो बेरर चेक आहे बँकेचा. पैसे घ्या, ह्या घ्या. कशाला? अहो मी सहज म्हटलं तुम्हाला. आपला तुमचं सहज झालं मनोहर बाबू, पण आमच्या मनाला चाटून गेलं ना. अहो तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला अनुभव नाही, नाही तर माझ्याबद्दल तुम्हाला संशय आलाच असता. अहो भटाशिवाय लग्न नाही आणि दलालाशिवाय व्यवहार नाही. अगदी कुणी मोठ्या लेखकासारखं बोलतो. हो मग दलालाला सगळी सोंगे पार पाडता आली पाहिजे. त्याला वेळेला मराठी येतं, अंग्रेजी येतं, कन्नडी येतं, गुजराती येतं. तशीच वेळ पडली तो रंग होतो, रा होतो, सा होतो. हो तेड्याचा रंग 3 दिवस तरी टिकतो, पण दलाल दलाल मात्र मिनिटात 3 आपला रंग बदलतो. हो, पण मी आपला ट्रेड सिक्रेट तुम्हाला सांगतोय, तो गैरसमज करून घेऊ नका. अरे उलट तुमचा उंटावा फ्रँक स्वभावाबद्दल मजा वाटली ना. वाटली ना? अहो वाटायचीच. हो दलालाची माहिती तशीच आहे आणि मजाही खूप. पण तुम्हाला म्हणा कशाला याची कटकट हो. अहो मला त्यातलं काहीच कळत नसलं. अरे पण तुमच्या बोलण्या चालण्याची मजा वाटली का? समजेल असं समजेल की तुम्ही दुसऱ्याला समजवू लागा. हो बरं जातो. अरे भेटा कसं. बाबा शिवा, ए शिवा, शिवा छान. आपण दोघं घेऊ. हात कशाला त्रास देत आहे? आपण बाहेरच घेऊ ना. शिवाय बाहेर काय हवंय ते घेता येईल. चला बिल मी देतो, बाहेर आपण खाऊ. चला. अरे अहो मी अजून बाहेर फारसं खात नाही ना तेव्हा. अहो घरचं रोजच आहे. चला घ्या. हो हो घ्या. हो चला. द्या. मी बाबासाहेबांना सांगून देतो. हो चला चला घ्या. वा 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 डॉक्टर गुड. हो कमाल आहे तुमची. हो. हो म्हणजे आधी तुम्ही होतात तरी कोण, वाणी का कंपाऊंडर? काय सांगू बाबासाहेब, आधी मी होतो पानवाला. मग पानावरून वाड्यावर कसे आलात? आता काय सांगू बाबासाहेब, 10 दिवसात माझं पानाचं दुकान बसलं. अहो पानाला कोणी ग्राहकच नाही खेड्यात हो. पण चुना मात्र खूप खपायचा हो. अहो उठला सुटला तो आपला फुकट चुना मागायला यायचा. शेवटी ती जागा सोडली
आणि मारुती रायाच्या जवळ दुकान उघडलं गुळाचं. आणि त्याच वेळेला माझं लग्न झालं चपलाबाईंशी. काय चपलाबाई? हो म्हणजे तुमच्या बायकोचं नाव चपला? हो. हो हो हो, काय समसमा संयोग आहे हो. बूट घराण्याला सून चपला. वा वा वा. म्हणजे तुमचं नाव बूट आणि तुमच्या बायकोचं नाव चपला. अहो. छान छान छान. काही विचारू नका बाबासाहेब. ह्या चपलाबाई कर्कशराव बूट घरा शिरल्या आणि आमचा धंदा एकदम तेजीत आला. नाही चेष्टा नाही करत आहे बरं. पण मग इतका चांगला धंदा सोडून ही डॉक्टरी कशी काय गळ्यात पडली? तुमच्या गुळाचाच गुण की काय? आता काय सांगू बाबासाहेब, आमच्या गावाच्या जत्रेत नैवेद्यासाठी गुळाच्या पोळ्या केल्या. काय झालं कुणास ठाऊक. एक पोळीचा घास खाल्ला आणि एक उलटी. अहो आमच्या गावात खेड्यातल्या डॉक्टर बडबड्यांनी त्या दिवशी आपली तुंबडी मात्र फार भरून घेतली. एक पोतं परगोलेच आणि एनासे संपवलं. अहो सगळ्या गाववाल्यांनी मिळून माझ्यावर आळ लावला. म्हणजे तुमचा गुण खराब म्हणून. अहो बाबासाहेब, मी आपली शपथ घेऊन सांगतो, हा असला हलकट करते माझ्या हातून होईल का हो? नाही आपण सांगा होईल का हो? छे छे. हो, असलं हलकट कृत्य आपल्या हातून होणं शक्यच नाही. शेवटी लोकांकरता ती जागा सोडली आणि या डॉक्टर बडबड्याच्या हाताखालती लागलो बाटल्या भरायला. पण हा डॉक्टर बावळट. बावळट काय हो? अगदी मूर्ख. म्हणजे म्हणजे काय? सगळ्या रोग्यांना एका दिवसामध्ये चक्क बरा करून परत पाठवा. मग काय? मी याला म्हटलं, हो डॉक्टर आम्हालाही जगायचं. हा काही माझा ऐकेच नाही. शेवटी मी आपल्या ताब्यात घेतला सगळा कारभार. 3 दिवसाचं औषध 5 दिवस आणि 2 डोसाचे 4 डोस. अहो अशी गडबड करून 2 वर्ष काढली हो. हो, पण एवढा चांगला डॉक्टर गेला कसा? अहो बाबासाहेब, त्याचं असं झालं की एक दिवशी मीच मधुमेहाच्या एका रोग्याला ग्लुकोजचं इंजेक्शन लावून दिलं. काय? हो. अरे रोगी आणि डॉक्टर केव्हा गावाबाहेर पडले कुणालाच ठाऊक नाही हो. हा तेव्हाच मी पण डॉक्टर बनलो हे पण कुणाला ठाऊक नाही हो. म्हणून तर मी आपल्याकडे आलोय. माझ्याकडे? हो. अहो आपल्याला बरं नाही ना असं कळलं म्हणून मी आपल्याकडे आलो. बापरे. म्हणजे माझ्या तब्येतीच्या बद्दल गावात बऱ्याच लोकांना कळलेलं दिसतंय. अहो छे छे, कुणाला नाही, फक्त मला कळलंय हो. म्हणून तो मी आपल्या खास गुट्या घेऊन आलोय. काय कुठ्या? गुट्या नाही हो, गुट्या गुट्या. अहो प्रत्येक आजारावरच्या एक एक गुटी तयार करून आणली. आपण फक्त आजार सांगा, मी फक्त गुटी देतो. त्याशिवाय त्याशिवाय काय? हो आपण बरे होईपर्यंत मला इथे राहावं लागणार. हो, पण तुमची फी परवडेल का मला? अहो हे काय बोलणं झालं. अहो बाबासाहेब, आपल्या करता मी काही पण काम करायला तयार. आपण काम सांगा, मी काम करेन. काम आहे आमच्याकडे. हो बरं. पण ते तुम्ही कसं करणार ना? अरे आपण सांगा, मी करेन. आणि कपडे धुवायला माणूस हवाय आम्हाला. काय? कपडे धुवायला? हो बरं बरं बरं. हो मी करेन करेन. काय? तुम्ही कपडे धुणार? हो हो बाबासाहेब, हा गुट्या बनवेल. आपल्या करता वाटेल ते काम करेल. कपडे सुद्धा धुवेल. हो बाबासाहेब. मनोहरा लॅपटॉप कोणाचा? माझा. पैसे कुठून आणले? तोरण. मनोहर.
असून खानच्या हे म्हणजे माझ्या आणि मनोहर भाऊंच्या रे हो दोघांच्या कुंडलीला ओपनिंगला मंगळ असून त्यांच्या हातात पैशांचा धरा आणि माझ्या हातात हा कालथा आणि हा झाला. का रे काही सापडलं का रे? हो सापडलं का नाही हो आत्ताच बघ थोड्याच वेळात मी असा काही अजाट बोलणार आहे. बापरे का? अरे माझे घर तर बघ रे. हा ना काय 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 झालं काय? हो मंगळाचा झटका वटका लागला की काय? थांब थांब थांब. हो मी तुला झटका गुटी काढून देतो. अरे तुझी झटका बुटी मरू दे रे. हा? मेलो मेलो ठार झालो मी. काय 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 झालं काय? झालं नाही रे. हा. हे बघ होणार आहे काय मृत्यू. हा? मृत्यू होय लवकरच आसमाती बरोबर आपण अरे अरे म्हणजे तुझं लग्न होणार ना? हे बाटल्या भरायला होतास तरी बाटली एवढी सुद्धा अक्कल नाही तुला. अरे चतुर्भुज होणार म्हणजे मी तुरुंगात जाणार रे तुरुंगात. वा 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 मस्त अति उत्तम. हा मग काय तर. अरे दरोडेखोर चोर डाकू बदमाश यापैकी एखादी पदवी गळ्यात पडून आस्मादिकांच्या पोलीस चौकीमध्ये माझा पदवीदान समारंभ साजरा होणार रे. नाही चोर दरोडेखोर त्या दोन्ही विशेषणं सोडली की बाकीच्या विशेषणांबद्दल इतका उशीर का लागतो याला माझी शंकाच आहे. बुधा रे बुधा अरे शुद्धीवर आहेस की नाही? अरे तूही आत्माधिकांबरोबर चतुर्भुज होणार. जा, जर माझे शब्द खोटे ठरले तर मी नाव बदलून टाकेन आपलं रवीच. हो म्हणजे मी कायमचा चोर ठरणार. तेव्हा तर माझ्यावरती हसत होता ना. आता काढ आपली एखादी अकल कृती आणि ती ओवाळून. या इनामदारांच्या दारात शिरल्यापासून कोण कोणची इनामं मिळणार कोणाच. ए तुमच्या इकडे इकडे हे बघ मला आहे ना एक जबरदस्त शंका आली. रात्रभरापासून मी त्याच्या निरसन करण्याचा प्रयत्न करतोय आणि पण मला काही आठवत नाहीये. एक मिनिट. जर तुझी शंका दीर्घ असेल तर मला विचारायला जागा दे. पण जर तुझी शंका लहान असेल अरे ते तू बघ पण ज्या अर्थी या बाबासाहेबांनी विचार न करता या मनोहर सारख्या उडाण टप्पू मुलाला चाटकनी 5,000 रुपये दिले त्या अर्थी शंका पाहिली. बाबासाहेब आज वेळे असले पाहिजे. काय? अरे अगदी शंख आहेस तू. बिलकुल शंका आहेस. हे आपला चावटपणा बंद कर. ही शंका मला नव्हती आली. मग हे चपलेला आली होती. गोषा मग बरोबर आली अगदी. काय अरे शंका यायला सुद्धा डोकं असावं लागतं रे. हे बघ, इकडे, इकडे. हे बघ, तू माझी कुंडली बघ ना. माझी कुंडली बघ ना. अरे कुंडली पाहायला पैसे लागतात पैसे. अरे मग बोल ना किती पाहिजे ते. किती देतोय? हे घे. हे घे. ठीक आहे माझी कुंडलीची दर. काय कुंडलीची दर्पण. हो बाबासाहेब आले. तर तुम्ही मोफतलालांचे चिरंजीव पोपटलाल. हो बाबासाहेब, हो बाजारपेठेत आमची पेढी आहे. मी तुम्हाला आमंत्रण देणारच होतो. हम्म. मी तुम्हाला याकरता बोलवून घेतलं की आजकाल आमचा मनू नेहमी तुमच्या बरोबर असतो तेव्हा माझ्या बरोबर असतो म्हणून काळजी करायचं काही कारण नाही बाबासाहेब. माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. विश्वास कोणावर ठेवायचा हे माझ्यावर विश्वास ठेवा असं बोलून चालत नाही पोपटलाल. कृतीने तो आपोआप बसतो. तर आमच्या मनूला तुम्ही वाईट वळण्यापासून प्रवृत्त कराल याची काळजी आहे तुम्ही. अवश्य याची खात्री बाळगू मी तर. अवश्य. हा पता परवाशीच गोष्ट सांगतो. तो आपला गगनलाल सेठ त्याला मी म्हटलं
गगनभाई तुमचा मुलगा रत्न आहे. अहो पण फोकट जाईल हो. होणं करता माझ्या ताब्यात दिलं. आणि काय सांगू बाबासाहेब, फक्त 2 दिवस. अहो 2 दिवसात मुलात फरक. स्वतः मुलाच्या आईच्या डोळ्यावर विश्वास असला नाही हो. पोपटलाल, ओ जिभेवर तर साखर पेरली आहे तुमच्या. हो बाबासाहेब, नुसती साखरच नाही हो, आमची कृती पण तशीच आहे. आता बघा ना, कालच तार आली आणि मला आजच दिल्लीला निघावं लागतं. बाबासाहेब तुम्ही निर्धास्त राहा. चला, तुम्ही म्हणताय तर मला धीर आला. पण पोपटलाल, तुमची मदत मी फुकट घेणार नाही. हं, हे काय म्हणणं झालं बाबासाहेब? अहो तुमच्यासारख्या लोकांचं काम तर फुकटच करून द्यायला पाहिजे. पण आता तुम्ही म्हणताय पण बोला बोला पोपटलाल. नाही, ओ व्यवहारात संकोच कसला? व्यवहार संपला की मग दलाली. जर तुम्हाला वाटलं की तुमचा मुलगा चांगला झाला की मग द्या काहीतरी. नाही नाही, ओ असं कसं? हो, इनामदार घराण्याची रीत नाही ही. ठेव्या, हा ऍडव्हान्स असतो. हो हो हो. आता दुर्दैव बघा, कालच तार आली आणि आजच मला दिल्लीला जावं लागतं. बाबासाहेब तुम्हाला काळजी नको. ठीक आहे, मनूवर थोडं लक्ष असू द्या. बाबासाहेब तुम्ही घाबरू नका. ठीक आहे. बाबासाहेब बाहेर कोणी आलंय ते म्हणतात निघायचं ना. हो हो, कोण म्हातारेच आहेत ना? हा हो हो हो. चल चल, आलो. बाबासाहेब कोणत्या गाडीने निघणार? नाही म्हणजे स्टेशनावर येतो. हो, माझ्या गाडीची काळजी करू नका. फक्त मनूची गाडी स्टेशनवर आणा म्हणजे झालं. हो बाबासाहेब. किंवा मी दिल्लीला राहतोय. दिल्लीला बरोबर. सगळीकडे नीट लक्ष ठेव. हो यांना काय लागेल ती मदत कर. हो हो. ठीक. नमस्कार बाबासाहेब. अशा मार्ग कशी सध्या का बघतोय? जा त्याला पाठव. आता बघतो कोणाची गाडी कोणत्या स्टेशनावर न्यायची येते. डॉक्टर झूट. हो डॉक्टर झूठ नाही, हं. डॉक्टर बूट कमार बूट कर्कश मारुती बूट. हो हो डॉक्टर बूट. हा. म्हणे तुम्ही डॉक्टर, हो माणूस की पशु? अहो माणसांकरता माणूस आणि पशु करता पशु. वा 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 वा, अगदी विनोदी दिसताय बुवा. हो पण काय हो, हे बाबासाहेबांचा आणि तुमचा काय संबंध हो? अहो, सध्या काही नाही हा. आणि भविष्यात होणारही नाही. पण काय हो लाल दलाल, हा. अहो, तुमचा काय संबंध? नाही, त्यांच्याशी नाही, बरं. त्यांच्या मुलाशी. हो, त्यांच्या मुलाचा गाईड आहे ना मी. मुलाचा की पैशांचा? दोघांचा. बरं जाऊ द्या. पण डॉक्टर माझी अर्धशिशी रोज दुखते. म्हणे तुमच्यापाशी पुष्कळ खुट्या. गुट्या नाही हो, हा. गुट्या गुट्या गुट्या? हा, गुट्या आहे. हा. पण डॉक्टर तुम्हाला एक गोष्ट विचारायची. तो 455 सापड्यांचा वाड्यातला काय? अरे 455 नाही हो, 555 असेल. बरं 555. हा, मगाशी माझं आणि बाबासाहेबांचं बोलणं चाललं होतं. बरं, बरं. तर ह्या जोशाने तुमच्याबद्दल बाबासाहेबांना काहीतरी भलतंच म्हटलेलं वाटतं. काय? हो हो, तुम्हाला सांगणं म्हणजे तुमच्या विरुद्ध आहे. तेव्हा आणि कसा तो तुमचा जिगर दोस्त हो. अरे छे छे, मग कसला जिगर बिगर दोन? हा, आपल्या ओळखीचा आहे. हा. पण काय? तो म्हणाला की बाबासाहेब या डॉक्टरची कॅरेक्टर चांगली नाही. तेव्हा अहो तेव्हा याला एखादा हाकलून द्या. असाच ना? अरे बदमाश आहे तो, हा बदमाश आहे. अहो, पण माझं नाव सांगू नका. अहो मी तुम्हाला सहज म्हटलो. अहो छे छे, तुमचं नाव कशाला सांगतो मी? हा? बदमाश, हलकट, उठ, बाजी.
नमस्ते। नमस्ते नमस्ते। क्यों जोशी भाई, कैसी तबीयत है? ठीक तो है ना? ए बाय, आम्ही हिंदी जाणत नाही, बोलायचं हाय तर मराठी में बोलो. बरं जोशी बुवा, काय लालबुवा? म्हणे तुम्ही कुंडल्या करता? हो करतो की, पण फक्त माणसांच्या. हो, पण मी कधी तुम्हाला म्हटलं की तुमचीच करायची आहे? हो, मी तर तुम्हाला सहज विचारलो. बरोबर. ही घ्या आमच्या कुंडलीची दर. वा वा. हा, ठीक आहे. या. ठीक. पण जोशी बुवा, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. बोला बोला. हा डॉक्टर कोण? झूट? झूट नाही हो, डॉक्टर बूट. आता चपला वाईनचा नवरा तसा बरा आहे तो, पण त्याच्या ओपनिंगला शनी आहे बरं, तेव्हा सावध राहा. तरीच काय, तुम्ही जाणता की ज्योतिषी काय? नाही, ज्योतिष नाही जाणार, पण मगाशी हा शनी बाबासाहेबांबद्दलची तुमच्याबद्दल काहीतरी भलतच बोलत होता. हो काय? माझ्याबद्दल? हो काय बोलत होता? हो, तो तुमचा मित्र. हो, अरे तो खड्ड्यात गेला तरी चालेल हो. कुठला मित्र? बदमाश आहे बदमाश. तरीच तो म्हणत होता. काय म्हणत होता? तो म्हणाला, बाबासाहेब या जोशाची कॅरेक्टर चांगली नाही. तेव्हा याला हकलून टाका, असंच ना? अरे बदमाश, तरीच तो मगाशी मला अकलगुंडी देत होता. अरे झुटा, थांब थांब थांब, फार बदमाश आहे तो. पण माझं नाव सांगू नका. छे छे, अरे तुमचं नाव कशाला सांगायचं? तो आहेच बदमाश, हलकट आहे, चोर, भाजी. घेऊन घ्या त्याला. अरे दलाल, या मनोहर बाबू, अब काम पत्ते झाला की नाही? हो आम पत्ते, पण मला जरा भीती वाटते बुवा. छे हो, असं भीती वाटून चालायचं नाही. मनुष्याला एकदम क्लिअरिंग असलं पाहिजे. हो हो, पण मला इत्यादी करण्याची हिंमत नव्हती. अरे तुम्ही होतात म्हणून. अरे नाही हो, मुख्य काम तुमचंच. मी आपला तुमचा गाईड हो नुसता. जाऊ द्या, पण इकडचं सगळं ठीक आहे ना? म्हणजे कधीचा वेळेवरती येणार आहे ना? इकडली काळजी तुम्हाला नको, पण तुमचं काम बरोबर झालंय ना? भेटला का तो साधू? अरे हो, मी सांगितलेल्याप्रमाणे मी तिथे गेलो. अरे काय आश्चर्य सांगू. अरे एखाद्या संत निकासासारखं स्वागत होईल, अरे तसाच झाला माझा. आणि खरं सांगायचे म्हणजे मी भांबावूनच केले होते. आणि आपल्या ठरल्याप्रमाणे मी आत शिरलो, तर त्याने मला बसावला. मग मी त्याच्या हातात पेटी दिली. गुड. मग साधू काय म्हणाला? त्याने मला अंगारा दिला. तो म्हणाला उद्या ये. गुड. मग उद्या सकाळी जा. हा हो तर? पण मनोहर बाबू, आपलं ह्यातलं काही कुणाला कळणार तर नाही ना? छे मुळीच करणार नाही. नाही, तसं नाही. म्हणजे बाबासाहेबांनी मला तुमचं गाईड नेमलंय तेव्हा. मी घाबरू नका. काही प्रसंग आला ना तरी मी तुमचं नाव सांगणार नाही. बरं, पण इथली व्यवस्था तो ठीक आहे ना? हो, त्याची काळजी तुम्हाला नको. बाबासाहेबांना माझा भरपूर विश्वास आलाय. शिवाय त्या दोन मूर्खांना असं काही बनवलंय की आता मांजरे काय भांडतील अशा भांडत बसतील का? आहेत कुठे? आहे घरामध्ये. बरं, मग मी जातो. हं, मला आता गेलाच पाहिजे. अरे बताओ, चहा तर घ्या. नको चहा नंतर. हा लक्ष देवा जरा. हो काय शिवा, ए शिवा. बदमाश, हलकाय चोर. बाजी. काय रे बाजी? अरे मला फसवतोय? बाबासाहेबांना माझ्या विरुद्ध काय सांगितलं की या बुट्याची कॅरेक्टर खराब आहे. कधी रे तू माझी कॅरेक्टर तपासली? अरे दादा, तुझी वर्तणूक पाहायला कुंडली जरुरी आहे असं नाहीये. सगळ्या गावाला माहिती आहे. हा डॉक्टर भूत रोग्याला औषधाच्या ऐवजी पाणी देतो. दोषा. आणि एवढंच नाही, खोट्या गोट्या वाढून प्रत्येकाला फसवतो म्हणे. दोषा. अरे ओरडतोस कशाला आहे? दोषा, आपला शब्द मागे घे. हा माझा अपमान आहे. नाही घेत. जा. काय करणार आहेस तू? हा? अरे काही करशील तरी मी सध्या गावाला ओढून सांगेन. ऐका हा डॉक्टर भूत एकदम झूट आहे हो. दोषा, काय सांगितलं मी? काय? काय? आणि तू घाबरतोस का मी? हा? हा?
त्या रागाला घाबरतोस का मी? किती राग दाखवशील तू? अरे मी तो गुण अजून आपल्याकडनं घेतला नाहीये. राहू दे, राहू दे. हा? तू एवढं राग आवडतो मग बाबासाहेबांना माझ्या विरुद्ध का काम घुमतोस? आपण विद्वान आहात ह्यात काही शंका नाही, पण देखणापणाबद्दल मला वाटतं देखणा हा शब्द सनसनीत चोरीचा आहे. त्या बुटा हा माझा अपमान नाही, संपूर्ण खगोलशास्त्राचा अपमान आहे. अजून आवर आपल्याला अजून माझ्या कुंडलीचे ग्रह जर जागृत झाले ना तर फार वाईट होणार आहे. काय पण माझे चोराच्या चोर तर चोर आणि वर सिरचोर. कोण आहे चोर? मी. आणि काय मी? त्यात काय शंका आहे का? अरे तू चोर, तू चोर. अरे तू चोर, तू तू चोर. चोर. या या इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टर. हो इन्स्पेक्टर साहेब हेच ते डॉक्टर बूट व जोशी ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला कंप्लेंट दिली होती ना, ते हेच ते. अरे यांनी माझी पेटी तोडली आहे, पकडा त्यांना. हो मनोहर बाबू, नाही आम्ही नाही चोरली तुमची पेटी. हो शपथ घेऊन सांगतो, तुमची पेटी काळी की गोरी हे आम्हाला पाहायला सुद्धा नाही आम्ही. हो मनोहर बाबू, मी पण नाही चोरली हो. अहो आम्ही तुमच्या पेटीला हात सुद्धा लावला नाही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बघता काय? अरे पकडा यांना. हो इन्स्पेक्टर साहेब वाचवा वाचवा. हो मी डॉक्टर बूट पाटल्या भरणार आहो. यांच्या वडिलांच्या कृपेने मी इथे राहिलो हो. यांच्याकडे कपडे धुवायचं काम करतो. वाचवा हो इन्स्पेक्टर साहेब वाचवा. साहेब साहेब मी पण काही चोरलं नाही हो. साहेब मला पकडू नका. मला जर तुरुंगात टाकलं त्यांच्याकडे स्वयंपाक कोण करेल हो? मी काहीही चोरलं नाही हो. तुम्हाला काय वाटतं त्या पेटीत कुंडल्या होत्या की औषधाच्या बाटल्या? आम्हाला नाही माहिती काही. अरे त्यात हजारो रुपये होते. काय? हजारो रुपये? साहेब वाचवा हो मला काही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बघता काय? पकडा यांना. उठा 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 उठा. अरे, पक्के बदमाश आहे ते दोघं. यांना तर चांगली फाशी द्या. डॉक्टर आणि जोशी घाबरू नका. बरोबर. डॉक्टर यांच्या ताबडतोब परत करा. हो लगेच करतो. म्हणजे यांना पकडा इन्स्पेक्टर. एक्सक्यूज मी, आपण मनोहर गणपत इनामदार ना? होय मी तो. मग आपण माझ्या बरोबर चला. मी कुठे आणि कशाला? पोलीस चौकी. तुमच्याकरता वॉरंट आणलाय मी. अरे काहीतरी चूक होते काही इन्स्पेक्टर. चूक नाही. हा पहा वॉरंट आणि चला तुम्ही माझ्या बरोबर. काही चूक आहे इन्स्पेक्टर. मनोहर बाबू. मी काही नाही चोरलं मनोहर इन्स्पेक्टर. बाबू. ते दोघांनी चोरलं माझा बरोबर. इन्स्पेक्टर. त्या दोघांनी चोरलं. पोलीस चौकी चला. मी मनोहर काही नाही बाबू. केलं इन्स्पेक्टर. ऐका ना. मनोहर बाबू, इन्स्पेक्टर माझ्या बरोबर चला. इन्स्पेक्टर. मनोहर बाबू इन्स्पेक्टर. चला. इन्स्पेक्टर. अरे चला माझ्यावर. अरे इन्स्पेक्टर ऐका. मनोहर बाबू. त्या दोघांनी चोरलं इन्स्पेक्टर. अरे इन्स्पेक्टर. 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 हो बाबासाहेब, हा तुमचा नाव काढून येथे ठेवला आम्ही. हो अरे आपण दिल्लीला गेला म्हणून नाही तर शपथ घेऊन सांगितलं असतं आजच्या नंतर कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही मी. काय कुठं हं. काय चाललंस? अरे शपथ घेतोय. शपथ? अरे शपथ कसली घेतोय? अरे जाळे कुठून हा फुटका का चोरण्याची माझी बुद्धी झाली कुणा ठाऊ. मला माहित आहे काय? हा सगळ्या ग्रहांचा परिणाम. बरं. मी म्हटलेलं सगळं घडतंय की नाही? हो हो अरे आपण दोघं चतुर्भुज होणार होतो. हो रे बाबा, हो. त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या कृपेने वाचलो. हो पण काय रे जोश्या, हे इन्स्पेक्टर साहेब मनोहर बाबूला का पकडून घेऊन गेले? नाही म्हणजे काय आहे का हा गोड बंगाल? अरे कसला गोड बंगाल रे? हं? तू अकलेने कंगाल आहे एवढंच. हं? हो. बरं जोश्या, एक गोष्ट सांग, आता आपण करायचं काय? आता आपल्याला हं. बाबासाहेबांची मदत करायची. अरे पण कशी करायची? या आपत्तीचं मूळ शोधून काढायचं. मूळ.
शोधून काढायचंय. हा. हो हो हो. अरे तुळशा, मला वाटतं या सगळ्या आपत्तीचा मूळ तो पोपटलाल दलाल असावा. असेल, निश्चित असेल. हा. अरे त्याला तर चांगलं चपल्याने मारलं पाहिजे. काय चपल्याने. हा फालतू बडबडू नकोस. चुकलं चुकलं. त्या मागे जोशी. हा. इथे काय बसलात? का हो? कपडे कोण धुणार? आणि काय हो जोशी, स्वयंपाक कोण करणार? उठा उठा. हे बघ शिवा, आज मला नवीन बुट्या तयार करायच्या आहेत, तेव्हा आज तूच कपडे धु. आणि हे बघ, मलाही एका मुलीचे ग्रह पाहायला जायचे आहे, तेव्हा स्वयंपाक पण तूच कर. आणि हो, आज पिठलं भात कर. नाही म्हणजे डॉक्टर लोकांना पिठलं भात खूप आवडतं म्हणे. जोशा, हा डॉक्टर लोकांचा खासगी प्रश्न आहे. बरं बाबा, हा. काही कर, काय नको करू. आपण आज नुसते फ्रुट्स खाऊ नाही तर. अरे थांब थांब, त्याच्याकरताही मला एखादी पाचक बुटी तयार करू दे. बघा, तुम्ही काही बडबडलात तरी तुमचं काही चालायचं नाही. मालक नसताना मी तुम्हाला इथं राहू दिलं, ही माझी मेहरबानी समजा. यांच्या बापाचं घर आहे. हे काय बोलला? काही नाही काही नाही, आपली मेहरबानी अशीच बंदी राहू द्या, आणखीन थोडा वेळ अशीच राहू द्या. अहो शिवा, मला दोषाशी वाद घालायचा आहे. हे बघा, तुम्ही काही बडबडला तरी काही चालायचं नाही. आता तो दलाल येऊन गेला ना, आता तो तुम्हाला सोडणार नाही. हा? आता बसा, तो येईल, आता तुमच्यावर मारामारी होईल. बसा मारामारी करेल. आता येईल कदाचित. हा? बसा तुम्ही. आणि हो, तुम्ही काही केलं तर तुम्हाला काही मिळायचं नाही, हे मी आत्ताच सांगून ठेवतो. अरे जा रे बैऱ्या. पण काय तो दलाल आला तर त्याला आपण खूप टोकून काढू, खूप टोकू. काय म्हणतोस? अरे नाही म्हणजे ठोक तू. मी अरे मग काय मी? सकाळी काही एक गुटी उटी खाल्ली की काय? अरे तसं नाही रे. मग कसं रे? हे बघ, तुला जर असं वाटत असेल की त्या दलालाला मी ठोकावं, तर तू आधी माझे डोळे बांध. पण का रे बुटा, डोळे बांधले तर तू त्याला कसं ठोकणार? अरे तू तुला दिसणार कसा? हो, हे बघ, मी इथे उभा राहतो, ठीक आहे? तू त्याला बोलत बोलत माझ्यापाशी आण, म्हणजे मला कळेल. मग पहा मी कसा ठोकतो, कसा ठोकतो, कसा ठोकतो. फक्त खरोखरच तुझे डोळे बांधले पाहिजे. का? हो. अरे त्या दलाला असा बेदम मार, हो. असा मार की बस. हा, काळजी नको करू तू. मी आणतोच तुझ्याजवळ. हा, आण. असं मारेन, असं ठोकून काढेन. हा? झाला का? तो मला येऊ दे. अरे भुटा, मी जोशी. डोळे उघड. तो हलकटपणे निसटून गेला. ओ इन्स्पेक्टर साहेब, आपण पाडून ठेवला. तो शपथ घेऊन सांगतो, तो बघा खत. बाबासाहेब इनामदार कुठे आहे? ते दिल्लीला गेले साहेब. त्यांना त्यांच्या मुलाच्या अटकेबद्दल समजलं? हो साहेब, शिवाच्या मदतीने आम्ही तारेची व्यवस्था केली आहे. हो साहेब, मी शपथ घेतली आहे. आपण याला विचार. हो साहेब, यांनी शपथ घेतली आहे. म्हणाल तर मी पण घेतो, पण आमच्यावर काही संशय तो आला नाही ना. हो साहेब, आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींना मी अक्कल गुटी पासून घेऊन पसार गुटी पर्यंत सगळ्या गुट्या मुक्त देतो. पण हे बघा, वाटेल ती बडबड करू नका. मला सांगितलं ना, घाबरू नका म्हणून. जोपर्यंत मी तुम्हाला पोलीस चौकीवर नेत नाही, तोपर्यंत कसली काळजी करू नका. बरं. फक्त मला मदत करा. हो साहेब, हो सांगा, तुम्हाला या बाबतीत कुणाचा संशय येतोय का? हो येतोय. कुणाचा? अहो साहेब, संशय पण नक्की नाही. बरं, पण कुणाचा? अहो तो एक दलाल येतो ना, त्याचा. दलाल? हो. हा दलाल कोण? अरे तो पोपटलाल, मोफतलाल दलाल. अहो त्यानेच तर हा सगळा घोटाळा करून ठेवलाय. आणि आमच्या दोघांमधनं भांडण लावून दिली. हो बरं, पण त्याला तुम्ही मनोहर बाबूंशी कधी बोलताना पाहिलं होतं? हो आठवतंय साहेब. एक दिवशी मी आमटीला फोडणी देता काहीतरी ऐकलंय. अहो आमटीला फोडणी देताना कुणाला काही ऐकू येईल का? अहो मी सांगतो, मी ऐकलंय. हो, तो मांजरांच्या भांडण्याबद्दल काहीतरी बोलत होता.
हो साहेब, आठवलं. तो काही पेटी साधू असं काही बडबड करत होता. हो साहेब, अहो तो मनोहर बाबूशी कमी बोलला पण माझ्याशी जास्त बोलला. अहो त्याची अर्धी शिशी दुखत होती ना, तेव्हा तो माझ्यापाशी आला होता. हे पाठ डॉक्टर आणि जोशी के बाबू. तो तर इथे आला हो तर ताबडतोब मला कळवण्याची व्यवस्था करा. बरोबर. हो, साहेब. अहो, तो आल्याबरोबर कळव. म्हणजे अरे म्हणजे तो आला की त्याला सांगू की साहेबांना तुला बोलवलंय. मूर्ख आहे सगळी. अरे साहेबांनी त्याला पोलीस चौकीत बोलवलंय असं म्हटल्यावर तो जाणार आहेत का? आपण एक काम करू काय, आपण त्याला म्हणू की साहेबांनी तुला घर बोलवलंय म्हणून. हा तुम्ही दोघे मूर्ख आहात. आम्ही हा हो तुम्ही. आता आपण म्हणताय तर कबूल करतो साहेब. हो हो, नाहीतर प्रत्यक्ष ग्रहांनी येऊन सांगितलं असतं ना तरी मला ते पटलं नसतं अगदी. अरे हे बघा, मी सांगतो ते नीट ऐका. हो साहेब. अहो तो बदमाश असला तर पोलीस चौकीत बोलवण्यावर तो का पोलीस चौकीत येईल होय? हो हे तर आमच्या ध्यानातच नाही आलं. बरं जातो मी. बरं. लक्ष ठेवा. तो जर इथे आला तर मला कळवण्याची व्यवस्था करा. हो हो साहेब, हो साहेब. मनोहर बाबू घरी आले की नाही? हो, त्यांना तर तुम्हीच नेलं होतं ना आपल्या बरोबर. तर त्यांची सुटका केली आहे मी. अहो पण ते इथे आहे कुठे? ते मला माहित नाही. ते जर इथे आले तर त्यांनाही सांगा. समजलं? हो साहेब. हो साहेब. जातो मी. सावध राहा. सावध राहा बरं. तोषा तू पण सावध राहा बरं. अरे काय रे दोषा, हे इन्स्पेक्टर साहेब सांगून गेले तर आपण त्या दलालाला पकडायचं कसं? कसं पकडायचं? हे बघ, आपण आहे ना त्या खोलीत लपून बसू. चल 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 लवकर ये लवकर. तो आला की पकडू त्याला. बरोबर आहे, अगदी बरोबर. बाबा बाबा काय केलं आहेस तू? बाबा आपल्या वडिलांच्या कीर्तीला काळीमा फासलास. लहानपणापासून तळ हाताच्या फोळासारखं तुला तुझ्या वडिलांनी वागवलं, त्यांना हे शे मिळालं. आजपर्यंत मानाने जगणाऱ्या इनामदार घराण्यातला तू तुरुंगाची हवा खाऊन आलास ना. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. नाही काय तुला आता बाहेरच्या जगात काही किंमत असणार आहे का? सगळे तुझे मित्र तुला आता चोर ठरवतील. नाही 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 काय का नाही? बाबासाहेब आता तुला हकलून देतील, मग तुला रस्त्यावर भीक मागत फिरावं लागेल. नाही नाही नाही. नाही कसं? कोण तुला जवळ करणार? तो दलाल? शक्य नाही. तो तर आता तुझा गळा कापील. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. बाबा बाबा मला क्षमा करा. बाबा मला क्षमा करा. बाबा काय करू आता बाबा मी काय? माझी दलाली टाक. कोण? डाळा तू तू मला घात केला. मी काय घात केला? दलाला घात करत नसतो. तो फक्त मदतीसाठी हात पुढे करतो. अरे हट चोरा. मनोहर, अरे दुष्टा, तू तसा केसाने गळा कापलास माझा. तू गोड गोड भाषणाने फसवलास मला. दलाला पशी गोड शब्दांशिवाय भाषा नसते दुसरी. अरे पण त्या भाषणाने दुसऱ्याच्या आयुष्यातून तुम्हाला काही वाटत नाही. अरे 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 एखाद्याला आतापासून कोणाला काही वाटत नाही. ते कसं काय वाटावं? गोड पदार्थ खायला फार चांगला लागतो, पण अति खाणारा खाण्यापूर्वी त्याचे परिणाम पाहत नाही. आणि ते काही असो, मला माझं काम करू दे. मला माझी दलाली हवी आहे. दलाली कसली? मला तुरुंगात घातलास त्याची?
मला माझ्या भावापासून दूर केलास त्याची. मनोहर, फक्त मीच म्हणून तुझे सर्व शब्द ऐकून घेत आहे. मला आता वेळ नाही, आटाप लवकर. दुसरा कुणी ग्राहक मिळाला वाटतं तुला. मला बोलायला वेळ नाही. माझ्या ठरल्याप्रमाणे मला 10,000 रुपये माझी दलाली हवी आहे. आपला काय ठरला होता? काय ठरला होता आपला? व्यवहार पुरा झालाय की मग दलाली? बरोबर. मग व्यवहार पुरा झालाय विश्वनाथ साधूकडे. तू साधूकडे गेला की 10,000 रुपये मला देशील हे तूच म्हटलं होतं. साधूकडे तू गेलास, ते संस्थाने का सगळं स्वागत झालं हे तूच आपल्या तोंडाने कबूल केलंस. मग माझ्याशी व्यवहार पुरा झाला नाही असं कसं म्हणतो? अरे, साधूकडे पोहोचण्यापेक्षा तू तुरुंगात म्हण. अरे मग खोट्या नोटांचा आरोप माझ्यावर कसा आला? ते मला काय माहित. मी पेटी उघडायचा पुरावा नाही. मला माझा व्यवहार करत जगायचंय. दलाल हा काही सोयर सुतक ठेवून चालत नाही ग्राहकाशी. त्याच लक्ष फक्त आणि फक्त दलालीवर. चोर आहेस तू, चोर. अरे गडे कापू आज तुला झिडकी देत नाही. तू तुरुंगात घालून तू आबरू घेतलीस माझी. अरे अरे हजारो गेल्याची दुखापेक्षा बाबा बाबा. आता कशाला बापाच्या नावाने ओरडतोस? बाबा गेले आहे दिल्लीला. शिवा आहे बाई रट. असून नसून घरात कोण असणार? तर ती 2 मांजरे. एक तोंडात दिली तर सर्व दात बाहेर पडतील त्यांचे. मनोहर, वेळ नाही, आटाप लवकर. देत नाही. मनोहर, पुन्हा एकदा विचार कर. काय करशील नाही केले तर? माझा जीव घेशील? हे पडली तर तेही. तुला कोण? दुष्ट! शिवा! 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 सुरा, अरे शैतान आहेस तो. मी तर घाबरूनच गेलो होतो. आता काय करायचं? तुझे डोळे बांधू का? अरे छे, डोळे कसले बांधतो? डोळे मिटायची वेळ आली आहे का? मग आता काय करायचं? चल ना, कुठ बसू आपण. चल बाहेर. चल बाहेर. चल म्हणतोय ना. चल. व्यवहार संपल्याबद्दल पावती हवी आहे का? गुड बाय. बाहेर पडून इन्स्पेक्टरला कवडायची तसली आपण घेऊ नये. हे उत्तम. अरे माझे हात असे शिकवत होते. हलकट कुठला? अरे तो धरल्या रे. त्याला चांगला भेदन मारणार होतो मी. अरे मी पण त्याला बेशुद्ध गुटी पाजणार होतो. तोंड पाहिलं आपलं. अरे तो बेशुद्ध झाल्याशिवाय त्याला बेशुद्ध घटी कशी पाजणार होता तू? अरे हो, हे तर माझ्या ध्यानातच नव्हतं आलं. अरे पण आता आठवलं ना. नाही म्हणजे मी आधी त्याला बेशुद्ध करणार होतो आणि मग त्याला बेशुद्ध गुटी पाजणार. अरे बुधा, मी पण त्याला आपल्या ज्योतिषशास्त्राने आळवस पाडलं असतं रे. थोबाड पा आपलं. आणि काय रे इतके थापा का मारतो तू? अरे बुधा, अरे तो दलाल म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ रे. बरोबर. अरे ते तर मी मनावर नाही घेतला. अच्छा, दाखवली असती त्याला आपली पिंगा. अहो, इंडियाच्या ऐवजी पिंगा घातला असता खास. पिंगा. जोशी 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 आणि बूट. प्लीज प्लीज मला मदत करा. काय? अशी तो हलकट दलाल येऊन गेला ना. त्या हलकटाने आपल्या घराभोवती माणसं ठेवलेली दिसतात आहे. तू आहेस बप्पा. हा बिलकुल.
तू दे इकडे ये. हा हा बोला आपल्या घराच्या मागल्या बाजूला त्याचा कुणी माणूस नसेल. कारण तिथे दरवाजा नाही आणि तिथल्या खिडकीचे गज मी स्वतः वाचलेले आहेत. तेव्हा तिथून तुम्ही कुणीतरी जा आणि इन्स्पेक्टर साहेबांना वर्दी द्या. हो 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 बुटा जोशा, तू जा. बुटा तुझा अरे नाही जोशा तू जा. अरे माझी खिडकीतनं जायचे अजून ग्रह नक्षत्र नाही रे. प्लीज कुणीतरी जा. जा ना जोशा जा लवकर जा. बरं मी जातो हा मनोहर बाबू मी त्या खोलीत लपून बसतो आणि पाहतो काय होत आहे ते. तुम्ही अगदी घाबरू नका. हा मी आहे त्या खोलीमध्ये, अगदी घाबरू नका. ए जोशी थांबा थांबा. जोशी अरे जोशी जोशी जोशी. तू दलाल तू दलाल तू परत ये. तू परत ये. बाबा 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 मला मी काय करू आता. बाबा मला क्षमा कर बाबा. तो दलाल काय झालं मनोहर? बाबासाहेब तुम्ही हो मी. तुम्ही दिल्लीहून आलात. हो बाबा बाबा तुम्ही कशी देवासारखे आलाय बाबा. का? काय झालं? बाबा 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 मला क्षमा काय- करून द्या बाबा. काय झालं काय मनोहर? बाबा मला क्षमा करा बाबा. मनोहर काय झालं काय? बाबा मी चुकलो बाबा. मी चुकलो बाबा. बाबा खोट्या माणसांचे मी गोड शब्दाला बोललो आणि तुमच्या खऱ्या शब्दांचा मी स्वतः अपमान केला. त्या दिवशी तुम्ही जे 5,000 रुपये दिलेत ना बाबा, ते मी घालवून बसलो बाबा. इतकंच नव्हे तर एका दिवसाची तुरुंगाची हवा पण खाऊन आलो बाबा. केवळ तुमच्या नावामुळे कोणी त्रास दिला नाही बाबा. इतकंच काय काय सांगतोस काय? बाबा त्या दलालाने फसवला मला. 5,000 रुपयाचे 10,000 रुपये करून देण्याच्या एका साधू जवळ माझी ओळख करून दिली बाबा. मी त्याला 5,000 रुपये देऊन बसलो बाबा. आणि शिवाय तुमच्या तिजोरीकडे काही दागिने पण त्या दलालाने पावले. सगळं घालवलं मी बाबा. सगळं घालवलं मी. आबरू तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या पैसे बाबा. मनोहर आता काय करणार आहेस? बाबा तुम्ही कसे देवासारखे आलाय बाबा. आज तुम्ही नाही दिसला असता ना बाबा तर तुमच्या या मुलाने जीव दिला असता बाबा. बाबा मला क्षमा करून द्या बाबा. मला क्षमा करून द्या. मी मनोहर. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो बाबा. मी पुन्हा असं कधी करणार नाही बाबा. मला क्षमा करा. मनोहर उठ बेटा. अरे फार मोठी किंमत देऊन हे औषध मिळालंय तुला. अरे तुला लक्षात यायला पाहिजे, काही झालं तरी मी तुझा पिता आहे. अरे तुझ्या सुखासाठी तुझ्या कल्याणासाठीच ही सगळी आता शहाणा झालास ना. बस मला हेच हवं होतं. अरे याकरता तर मी दिल्लीला जायचं नाटक केलं. दिल्लीला जायचं नाटक म्हणजे तुम्ही दिल्लीला गेलोच नाही. मी, शिवा आणि तो इन्स्पेक्टर हे 3 जण त्या दलालाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं. हो बेटा, तुझ्याकरता मुद्दामून सगळं माहीत करून घेतलं मी. अरे तो दलाल जो आहे ना तो त्या भुटाला आणि जोशाला पकडण्यासाठी खोटा इन्स्पेक्टर पाठवणार होता. अरे म्हणून तर मी खऱ्या इन्स्पेक्टरला पाठवून तुझी चौकीवर रवानगी केली. बाप रे बाबा. नको तो अनुभव, नको ती पोलीस चौकी आणि ती तुरुंग. पण बाबा या सर्व गोष्टी कशा कळल्या तुम्हाला? त्याला कारण म्हणजे शिवा. अरे तो बहिरा नाही बरं, अतिशय हुशार आणि सावध माणूस आहे. अरे म्हणून ते त्याला नोकरीवर ठेवलं मी. बहिऱ्याचं सोम घेऊन तो सगळ्या बातम्या मिळवत होता. बाबा हे सर्व चांगलं झालं पण आपले पैसेही गेले बाबा आणि तो दलाल पण सुटला. नमस्कार बाबासाहेब. नमस्कार. नमस्कार. अहो तुमच्या शिवानी तर कमाल केली. काय केलं? तो दलाल आमच्या हातून निसटून जाणार होता तर तुमच्या शिवानी मोठा शिताफीन पकडलं त्याला. काय त्या दलालाला पकडलं? अरे एक तर पकडलं मग काय दड सगळं काढून घेतलं. सगळी रक्कम परत मिळाली. काय सगळी रक्कम मिळाली? होय. इन्स्पेक्टर साहेब फार आभारी आहे मी. हो तुमच्या मदतीच्यामुळे मला मनोहरच्या डोळ्यात हे सोनेरी अंजन घालता आलं.
बाबासाहेब तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींना तयार झाला म्हणून हो नाहीतर आपण पोलीस चौकीवर पाठवायला कुणी बाप तयार होत नाही. लाळून ठेवलेला किंवा बिघडत चाललेला मुलाला तिला न कळत एकच दिवस पोलीस चौकीवर ठेवला की ताबडतोब परिणाम होतो. हो इन्स्पेक्टर साहेब, ते आठवण सुद्धा नको. पण बाबा, तुमचा हा सोनेरी अंजन मिळाला आणि माझे डोळे उघडले बाबा, माझे डोळे उघडले. हात तिच्या. ओ इन्स्पेक्टर साहेब, आपण इथे? अरे मी आपल्याला तिकडे शोधून राहिलोय. उठ, खोटं बोलू नका. अहो इन्स्पेक्टर साहेब, आपल्या समोर काय बिसात खोटं बोलणार? जोशी कुठे? ते घाबरून आतल्या खोलीत लपले. जोशी, जोशी बाहेर या. मी इन्स्पेक्टर बोलतोय. जोशी, आलो साहेब, आलो आलो साहेब, आलो. तुम्ही दोघे चला पोलीस चौकीवर. ओ साहेब, ओ साहेब, बोलू नका. ओ साहेब, बोलू नका. साहेब, बाबासाहेब या दोघांनाही घेऊन आणतो पोलीस चौकीतून, म्हणजे दोघे शहाणे होतील. नको नको नको. अच्छा बाबासाहेब, अच्छा मनोहर बाबू. बरं इन्स्पेक्टर साहेब, आमच्या शिवाला पाठवून द्या. अहो त्याला मोठं बक्षीस देणार आहे मी. माझं सोनेरी अंजन नीट तयार केलं म्हणून. एक मिनिट बाबासाहेब. शिवा, शिवा आत ये. नमस्कार बाबासाहेब. काय मनोहर बाबू.